मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट लागू करण्यास सरकारला भाग पाडले। या गॅजेटमधील नोंदीच्या आधारे मराठा समाजातील अनेकांना कुंभी जातीचे प्रमाणपत्र वाटप होत आहेत। त्यामुळे या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या शेतात मराठा समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला सुरुवात होताच त्या ठिकाणचं असलेलं मोहोळ उठलं आणि त्या मधमाशांनी पदाधिकारी कार्यकर्त्यावर हल्ला चढवला। मधमाशा कडाडून चावा घेत असल्याने बैठकीस्थळी एकच गोंधळ उडाला। अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांना अंगावर शाल पांघरून सुरक्षित स्थळी नेले। त्यामुळे जरांगे पाटील यांना कुठलीही इजा झाली नाही। मात्र बैठकीतील अनेकांचा मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झालेले आहेत। आता ही बैठक अंतरवाली गावात घेतली जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर त्या विरोधात ओबीसी समाजाचे मोहोळ राज्यभरात उठल्याचं चित्र आहे। रस्त्यावर आणि न्यायालयात लढाई सुरू असताना प्रत्यक्षात मराठा आरक्षण अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीवरही मधमाशांचा हल्ला झालेला आहे। या हल्ल्यात बरेचसे लोक जखमी झालेले आहेत। मात्र जरांगे पाटील थोडक्यात बचावलेले आहेत। लोकांनी त्यांच्या अंगावर शाल टाकून त्यांना त्या ठिकाणाहून पटकन हलवले। तर असा हा प्रकार आज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत झालेला आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।